महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोल्यातील रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांचा सापळा, 2 किलोहून अधिक गांजा जप्त, 1 आरोपीला अटक। अकोले शहरात ऑपरेशन प्रहार अंतर्गत रामदास पेठ पोलिसांनी मादक पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत एकाला अटक केली। दिनांक 31 मार्च 2026 रोजी पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला। मालधक्का चौक येथे संशयित हालचाली आढळल्याने हफीज मुल्ला खान वय 80 राहणार मुलानी चौक याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली। तपासादरम्यान आरोपीच्या ताब्यातून 2.82 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 50,375 रुपये आहे। या प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात अपर नंबर 303/2026 नुसार NDPS कायद्याच्या कलम 8 क व 20 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक BP रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। रामदास पेठ पोलिसांच्या पथकाने दाखवलेली ही तत्परता शहरातील अंमली पदार्थाविरोधातील मोहिमेला बळ देणारी ठरत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।